त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायतपैकी कोशिंपाडा येथील पिण्याच्या पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती तसेच जवळपास 3 वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. अजून रस्ता पूर्ण झालेला नाही. रस्ता नसल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास खांद्यावर उचलून वाघेरा किंवा हर्सूल अशा ठिकाणी न्यावे लागत असते. तसेच केंद्र शासनाची हर घर नळ योजना अजूनही कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. नळ बसविले आहेत पण विहिरीत मात्र पाणीच नाही. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रात्रभर जागावं लागतंय. यावेळी त्या पाड्यावर गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्याचे तहसीलदार यांना सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फोनला उत्तर दिले नाही. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्कच झाला नाही. ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी या पाड्यावर जात नसल्याचे तक्रार सुद्धा ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे हा पाडा अजूनही शासनाच्या योजनेपासून वंचित असल्याचं दिसून येत आहे. तुमचं नाव काय बाबा? कृष्ण भावडू खेरुलकर. हां, तर मशानभूमीचा कसा काय प्रश्न आहे? हां, ते फार हाल आहे तिचं. ते एकदा तर मोत झाली ते तुम्हाला ताडपत्र्या धरल्या सबूतहून तेव्हा ती कशी तरी मोत ही केली. हा रस्ता आहे बाबा तुमचा? हा हा रस्ता आणि कधीपासून काम चालू आहे रस्त्याचं? मी 3रा वर्ष झालं. 3 वर्षापासून हे रस्त्याचं काम चालू आहे. आणि या आधी तुम्ही समजा रस्ता नव्हता त्यावेळेस तुम्ही कसे येऊन जाऊन करायचे? आम्ही काय ते टिकावाने खोदून मग पोषण मग कालूनच रस्ता ही पाय वाट आहे. वर जायचं. तिथून पायी वाटून वाघेरा जायचं. वगैरे रेशन आणायला काही सगळं काही. मग काही समजा आरोग्याचे प्रश्न निर्माण झाला, एखादा पेशंट घेऊन जायचं असलं तर मग कसं? डोली लावायची मागा पुढं खांद्यावर ठेवून चाललाय. डिलिव्हरीचे पेशंट पण वाढला आम्ही सगळे. म्हणजे डिलिव्हरीचं पेशंट सुद्धा असं खांद्यावर घेऊन वाघेरा सारखे किंवा हर्सूल सारख्या ठिकाणी तुम्हाला न्यावं लागतं. गोपाळ सदू आता बघितलं ही विहीर आहे, त्या विहिरीमध्ये कम से कम आहे ना 2 ते 3 हांडे पाणी भरेल, इतकंच पाणी. तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय कशी काय मग? पिण्याचे पाणी काय ते वाघेरे येऊन सोडते पण त्या वेळेवर सोडते नाही काय नाही. आणि साधारणतः इथे आपल्या पाड्यावर किती लोकसंख्या आहे? तरी 350 आसपास असतात. 350 आसपास. 350-400 असतात. आणि तुम्हाला आता बाबा आम्ही बघितलं येताना रस्ता पण येतो, रस्त्याची कशी परिस्थिती आहे? रस्ता ते काय पूर्ण वाहून गेलाय रस्ता. तो तसाच आहे, दगडा टाकून ठेवले आहे. मुरुम होता तो गेला तो. आणि आपल्याकडे समजा कोणी शासकीय कर्मचारी अधिकारी कोणी आपल्या पाड्याला कधी आजपर्यंत कधी विजिट दिले का त्यांनी? काय नाही येत कोणी इथं. ग्रामसेवकही नाही येत. काय तो होता एक चक्कर आला तर बस. जो बदली झाला तोच आला होता ना. आता कोणाची काहीच नाही, कोणी नाही इथं. परत आमची बॉडी नाही इथं, त्याच्यामुळे मग तुमचा तुमचा पाडा कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये मोडला जातो? वाघेरामध्ये. वाघेरा ग्राम. तुम्ही पिण्याचं पाणी इथूनच भरतात का मग? हा, इथूनच भरते. आता बघितलं तुमच्या पाड्यामध्ये घरोघर नळ लागलेले, नळाला पाणी येतच नाही का? पाणी कधीपासून येत नाही. आता इथंच पाणी नाही तर ते पाणी पडून येणार. मग याची तुम्ही काही ग्रामपंचायतीची तक्रार वगैरे केली का? तुम्हाला पिण्याची पाण्याची सोय नाही. आता आम्ही काय सांगणार? त्यांना डोळं नाही तर मग आम्ही कोईकडे पाहू. आता हे पाणी एक हंडा आता पाणी टिपलं बघितलं तरी तर जाते. अक्षरशः इतकं गढूळ पाणी आहे. असे पाणी तुम्हाला प्यावं लागतं का? मग असाच पाणी पिते तर काय करायचं? हा, रात्रीपासून 12 वाजेपर्यंत इथंच बसत यात पाण्याला. हंडाभर पाण्यासाठी तुम्हाला इथं रात्रभर बसावं लागतं. बसावं लागत आहे 12 वाजेपर्यंत. आपण बघू शकतात का त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे ग्रामपंचायतीपैकी कोशिंपाडा येथील पिण्याची पाण्याचे प्रश्न इतकी बिकट परिस्थिती आहे की अक्षरशः हे पाणी पिण्यासारखे सुद्धा नाही आहे. बघू शकतात हे बघा, हे पिण्याच्या पाण्याची अशी परिस्थिती आहे. आणि अशा पाड्याकडं ग्रामपंचायत असो किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं अशी परिस्थिती उद्भवलेली आहे.